नमस्कार मित्रांनो, पुन्हा एकदा तुमचं स्वागत आहे इन्फो मराठी 24 या यूट्यूब चॅनलवर। मित्रांनो, कर्मचाऱ्यांसाठी एक अत्यंत महत्त्वाची बातमी आलेली आहे। बातमी आहे कर्मचाऱ्यांची झाली चांदी, मिळणार ही मोठी भेट, पण ही अट असेल। मित्रांनो, नेमकं काय आहे या बातमीमध्ये आपण नक्की बघूया। पण त्याआधी जर तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून बाजूला दिलेल्या बेल आयकॉनला नक्की क्लिक करा। व्हिडिओ जर कामाचा आणि महत्त्वाचा वाटला तर व्हिडिओला लाईक करून आपल्या मित्रपरिवारासोबत नक्की शेअर करा। आणि हो मित्रांनो, व्हिडिओला शेवटपर्यंत नक्की बघा, जेणेकरून तुमच्याकडून कोणतीही माहिती सुटणार नाही। मित्रांनो, काश्मीर खोऱ्यात आणखी 3 वर्षासाठी तैनात असलेल्या केंद्रीय जवानांना केंद्र सरकारने भेट दिली आहे। केंद्र सरकारने केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या पॅकेजमध्ये काही सवलती आणि प्रोत्साहने वाढवली आहेत। या संदर्भात एक आदेश जारी करण्यात आला होता की प्रोत्साहन पॅकेज भारत सरकारच्या अंतर्गत सर्व मंत्रालय, विभाग आणि सार्वजनिक क्षेत्रात उपक्रमांना समान प्रमाणता लागू आहे। शासनाने आदेश जारी केला। मित्रांनो, प्रोत्साहन पॅकेज भारत सरकारच्या अंतर्गत सर्व मंत्रालय, विभाग आणि सार्वजनिक क्षेत्रातील उपक्रमांना सारखेच लागू आहे आणि त्यांनी पॅकेजमध्ये विहित केलेल्या दरांचे काटेकोरपणे पालन केले पाहिजे। आदेशानुसार घाटीमध्ये नियुक्त कर्मचाऱ्यांना त्यांच्या कुटुंबियांना भारतातील त्यांच्या पसंतीच्या कोणत्याही ठिकाणी सरकारी खर्चावर हलविण्याचा पर्याय आहे। ऑर्डरमध्ये काय लिहिले होते माहिती आहे? आदेशानुसार जे कर्मचारी आपल्या कुटुंबियांना निवासस्थानाच्या निवडलेल्या ठिकाणी घेऊन जाऊ इच्छित नाहीत त्यांना कार्यालयात ये-जा करण्यासाठी आणि येण्या जाण्याच्या कोणत्याही अतिरिक्त खर्चाची भरपाई करण्यासाठी प्रत्येक दिवसाच्या उपस्थितीसाठी दररोजचे 141 रुपये भत्ता दिला जातो। जे कर्मचारी आपल्या कुटुंबियांना देशात त्यांच्या पसंतीच्या ठिकाणी हलवण्याचा निर्णय घेतात त्यांचे दैनंदिन भत्त्यासाठी पात्र ठरणार नाही, कारण ते मागील महिन्याच्या मूळ वेतनाच्या 80% दराने संयुक्त पुनर्स्थापना अनुदानाचा लाभ घेतात। रेशन भत्ताही वाढला। मित्रांनो, विभाग कर्मचाऱ्यांसाठी निवास, सुरक्षा आणि कामाच्या ठिकाणी जाण्यासाठी वाहतूक व्यवस्था करेल। केंद्रीय सशस्त्र पोलीस दल CAPF कर्मचाऱ्यांना दिल्या जाणाऱ्या रेशन भत्त्याप्रमाणेच मेसिंग भत्ता दिला जाईल, असे मंत्रालयाने म्हटले आहे। सध्या हा भत्ता 142.75 रुपये प्रतिदिन आहे। या आदेशात म्हटले आहे की खोऱ्यातील जे निवृत्ती वेतनधारक सार्वजनिक क्षेत्रातील बँका किंवा पे अँड अकाउंट कार्यालय किंवा कोषागारातून त्यांचे मासिक पेन्शन मिळू शकत नाही, ज्यांना ते त्यांचे पेन्शन घेत होते त्यांना संबंधित तरतुदी शिथिल करून पेन्शन दिली जाईल। तर मित्रांनो, कशी वाटली ही कामाची आणि महत्त्वाची बातमी? जर बातमी कामाची आणि महत्त्वाची वाटली असेल तर व्हिडिओला लाईक करून आपल्या मित्रपरिवारासोबत नक्की शेअर करा। तसेच जर तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून बाजूला दिलेल्या बेल आयकॉनला नक्की क्लिक करा। व्हिडिओ बघितल्याबद्दल खूप खूप धन्यवाद।